नवी मुंबई महानगरपालिकेकडून शहरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही पैकी अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही बंद आहेत. मनपा शाळेतील आयुष सिंग या विद्यार्थ्याच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबाची कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर शहरात बेकायदेशीर डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाई करावी. या आणि अशा अनेक समस्या सोडवण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरले असल्याचा काँग्रेसकडून आरोप करत मनपा उपायुक्तांना निवेदन देण्यात आले. यावेळी नवी मुंबई प्रभारी रमेश कीर, माजी जिल्हाध्यक्ष अरविंद नाईक, रवींद्र सावंत, संतोष शेट्टी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अनेक विद्युत कंपन्यांनी घरोघरी स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू केले आहेत. मात्र या स्मार्ट मीटरला रायगड जिल्ह्यातून विरोध होत आहे. म्हसळा तालुक्यातील शेकडो नागरिकांनी अदानी स्मार्ट मीटर विरोधात मोर्चा काढत या मीटरला तीव्र विरोध दर्शवला. म्हसळा तालुका संघर्ष समितीने शहरातील महावितरण कार्यालयावर जाऊन स्मार्ट विरोधात धडक मोर्चा काढत महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. स्मार्ट मीटर हे सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारं असून म्हसळा महावितरण विभागाचे उपकार्यकारी अधिकारी SG पालशेतकर यांना हजारो निवेदन अर्ज देऊन हे मीटर नागरिकांनी वापरणार नसल्याचं सांगितलं आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज पहाटे एका केबल वाहून नेणाऱ्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे बोगद्यात काही काळ मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. त्यामुळे येथील काही वाहनात असलेले प्रवाशांना तात्काळ बोगद्याबाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र या धुराने काही प्रवाशांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही सगळी आग विझवण्यात यश आले आहे. उरण नगरपालिका हद्दीतील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. वारंवारी तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हा प्रमुख व माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर धडक देत मुख्याधिकारी समीर जाधव यांना जाब विचारला. यावेळी प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने समस्यांचे निवेदन मुख्याधिकारी समीर जाधव यांना दिले. पाणी टंचाई, वाहतूक कोंडी, स्वच्छतागृहांची दुरावस्था, रस्त्यांची दुरावस्था, विमला तलावातील तुटलेला कठडा, इमारतींच्या नियमांनुसार न होणाऱ्या बांधकामांसंदर्भात प्रशासनाची उदासीनता याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अलिबाग तालुक्यातील रांजणखार डावली हे गाव गेली कित्येक वर्षे पाण्यापासून वंचित राहिलेले आहे. वारंवार प्रशासनाला निवेदने व प्रत्यक्ष भेटी देऊनही पाण्याचा प्रश्न अद्यापपर्यंत सुटलेला नाही. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे ग्रामस्थांच्या वतीने सर्वपक्षीय जनआक्रोश हंडा मोर्चा काढण्यात आला. पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जलजीवन मिशन योजना मंजूर केली, परंतु त्या योजनेचे पाणी गावात पोहोचलेच नाही. ठेकेदारांकडून काम संत गतीने सुरू असून व शासनाचे धोरण प्रति माणसी 55 लिटर प्रतिदिन असतानाही रांजणखार डावली ग्रामस्थांना पाणी मिळत नाही. या योजनेचे पाणी इतर गावातील धनदांडगे उद्योगपती यांना जात असून ज्या गावांसाठी ही योजना राबवण्यात आली त्यांना मात्र पाण्यासाठी वणवण हिंडावे लागत आहे. खोपोली शहरात विकास करण्याच्या दृष्टीने अनेक योजना नगर परिषदेतर्फे राबवल्या जात असताना दुसरीकडे मात्र शहराचा वाढता व्याप बघता पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. भाजी मार्केट, बाजारपेठ, रुग्णालय, मंगल कार्यालय किंवा शाळेत गेल्यानंतर वाहने कुठे पार्क करायची ही सर्वात मोठी समस्या नागरिकांसमोर उभी ठाकली असून याबाबत नगर परिषद हतबल असल्याचे दिसून येते. पार्किंगची सुविधा नसल्याने नागरिक कुठेही वाहने लावतात. अशा परिस्थितीत वाहतूक पोलीस गाड्या उचलून नेतात किंवा जेमर लावतात आणि नागरिकांना मानसिक त्रासासोबत आर्थिक भुर्दंड बसतो. गॅलेक्सी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल आयोजित मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉक्टर रत्नदीप गवळी व डायरेक्टर राजेश टेलर यांच्या मार्गदर्शनाखाली पेण शहरासह ग्रामीण भागात गेल्या 3 वर्षात गॅलेक्सी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सेवा सुरू असून जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जुन्या जागेत असताना अनेकदा मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करून जनतेत विश्वास निर्माण केला असून नव्या वास्तूत हे पहिले शिबिर आहे. यापुढे असे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन नियमित केले जातील असे राजेश टेलर यांनी सांगितले. 24 तास आपल्या जीवाची आणि आरोग्याची काळजी न करणारे
आणि शासनाच्या कर्तव्यावर असणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांची आरोग्य तपासणी खालापूर न्यायालयात करण्यात आली। लायन्स क्लब खालापूर, खालापूर न्यायालय वकील संघटना, वकील मित्र व न्यायालय कर्मचारी यांच्या विशेष सहकार्याने पोलीस, न्यायालय कर्मचारी, अधिकारी, वकील, शासकीय अधिकारी कर्मचारी यांची नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर नायर हॉस्पिटल मुंबई व अपोलो हॉस्पिटल यांच्या विशेष सहकार्याने व वतीने राबविण्यात आली। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।